नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मोनिकाताई बानखेले यांनी आज मंचर शहराच्या विविध वस्त्यांमध्ये आपला प्रचार दौरा करत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या। त्यांनी जाधवमळा, थोरातमळा, पोखरकरमळा आणि बागलमळा या प्रमुख ठिकाणी प्रचारात आघाडी घेतली। प्रचारादरम्यान सौ मोनिकाताई बानखेले यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला। त्यांनी सांगितले की माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि माजी खासदार माडाचे अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून या वस्त्यांमध्ये यापूर्वी मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहे। मात्र अद्यापही काही महत्त्वपूर्ण कामे बाकी आहेत। ही उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठीच त्यांनी नागरिकांना साथ घातली। यावेळी बानखेले यांनी नागरिकांना आवाहन केले की या भागाचा विकास पूर्ण करण्यासाठी आणि लोकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी मला नगराध्यक्ष पदावरून निवडून द्या। तुमचा पाठिंबा मिळाल्यास मी विकासाचा वारसा पुढे नेईन। प्रचार दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रत्येक वस्तीतील नागरिकांच्या स्थानिक समस्या आणि अडचणी बारकाईने जाणून घेतल्या। या समस्यांची त्वरित नोंद घेऊन त्या लवकरच सोडवणार असल्याची ग्वाही त्यांनी मतदारांना दिली। मोनिकाताई बानखेले यांच्या या आवाहनाला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद देत आपला पाठिंबा दर्शवला। वळसे पाटील यांच्या विकास कामांचे पाठबळ आणि मोनिकाताईंची कार्यतत्परता यामुळे त्यांच्या विजयाच्या शक्यता वाढल्या आहेत।